मंडळी नमस्कार, मी संतोष खामगावकर. माय महानगर लाईव्ह वर तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे. मंडळी, काही कलाकार असे असतात जे भूतकाळाचा आणि वर्तमानाचा दुवा असतात. असाच दुवा असलेली एक व्यक्ती, एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार आज आपल्यासोबत उपलब्ध आहे, आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी. आणि तिच्याच आयुष्यातली काही पानं आज आपण उलगडून पाहणार आहोत. तर मंडळी, या आपण आज भेटूयात ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांना. सविताताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. मंडळी, आज एक खास बाब म्हणजे कालच सविताताईंना नाट्य परिषदेच्या बोरिवली शाखेकडून एक पुरस्कार मिळालाय. आणखी एक पुरस्कार मला वाटतं सविताताई तुमच्या शिरपेचामध्ये आलेला आहे. पुरस्कार आतापर्यंत बरेचसे मिळालेत तुम्हाला, बरोबर. पण आज 45 वर्षांच्या या कारकिर्दीनंतर रंग प्रतिभा पुरस्कार तुमच्या वाट्याला आला. हा जो काही पुरस्कार, रंग प्रतिभा पुरस्कार लाभला आहे, त्याबद्दल काय भावना आहेत आज? सगळ्यात म्हणजे की बोरिवली नाट्य परिषदेचे अध्यक्ष गोट्या सावंत आणि सगळे पदाधिकारी यांची मी खूप खूप आभारी आहे. कारण त्यांनी रंग प्रतिभा हा जो पुरस्कार दिलाय, तर खरंच याचा आनंद वेगळा हा आहे की रंगभूमीवर मी आधी काम करायला सुरुवात केली आणि मी रंगभूमीवरून आल्यानंतरचा रंगभूमीवर काम केलेल्याचा पुरस्कार आहे हा. आणि तो नाट्य परिषदेने द्यावा याच्यासारखा आनंद नाही, जी आपली मातृसंस्था आहे. आणि कुठेही फोनाफोनी करून वगैरे असं नाही आहे. त्याच्यामुळे तो मनापासून माझ्या माणसांनी मला दिलेला पुरस्कार आहे. त्याच्यामुळे त्याचं महत्त्व माझ्यासाठी खूप हे आहे. आणि ह्या पुरस्कारामध्ये माझ्याबरोबर मी इंडस्ट्रीत या आल्यानंतर, व्यावसायिक नाटकाच्या ह्याच्यात आल्यानंतर ज्या ज्या निर्मात्यांनी मला काम दिलं, ज्या डिरेक्टरच्या हाताखाली काम केलं, ज्या कलाकारांबरोबर काम केलं, आणि सगळ्यात महत्त्वाचे आपले जे बॅकस्टेज रंगमंच कामगार आणि ही मंडळी असतात, ह्या सगळ्यांचा हा पुरस्कार आहे. कारण ही मंडळी जर कोणी नसती तर आजची सविता मालपेकर नसते. पुरस्कार ही तशी शाबासकीची थाप असते. आणि एक गोष्ट जाणून घ्यायची या शाबासकीच्या थापेवरून, ती म्हणजे आजपर्यंतच्या सगळ्या कामामध्ये एक अशी शाबासकीची थाप जी कधीही न विसरता येणारी आहे, अशी कोणती? काकस्पर्श सिनेमाच्या वेळेला म्हणजे तेव्हा तर भयंकर कॉलेजची मुलं वगैरे रस्त्यात साष्टांग नमस्कार घालायचे मला. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यात लक्षात राहणारी आणखीन हे की एक अंध मुलगी होती आणि प्लाझाला हाऊसफुल शो तेव्हा चालायचे आणि आम्ही महेश वगैरे आम्ही सगळेच जण सुरुवातीच्या ह्याच्यात आम्ही जायचो थिएटरला. तर ती मुलगी थांबली होती सिनेमा संपल्यानंतर आणि तिने हात हातात घेऊन आम्हाला सगळ्यांना ओळखलं होतं. आणि ती म्हणाली की तिकीट मिळत नव्हते, मी सकाळी येऊन गेले आणि परत मी आले की मला, आणि मॅनेजरला तिने सांगितलं की मला खाली बसायला दिलं तरी चालेल, मला सिनेमा ऐकायचा आहे. ऐकायचं आहे हे शब्द ऐकल्यानंतर मला आणि मेधाच्या डोळ्यात तर म्हणजे गळागळा पाणी यायला लागलं की ऐकायचं हे किती आपल्याला आहे ना. माणसं आपण म्हणतो की मला बघायचं आहे, आणि त्याचं हे वाक्य होतं की मी प्रोमो ऐकून मी ऐकायला आले सिनेमा. म्हणजे ते एक होतं, कामाचं कौतुक तर होतच होतं. त्याच्यानंतर एक बाहेर 2 बहिणी थांबल्या होत्या प्लाझालाच, आणि त्यातली एक वेळ इतके ढसाढसा रडायला लागले मला मिठी मारून. तर मी म्हटलं काय झालं, तर नाही म्हणे माझे मिस्टर आहे, मी खूप लहान असताना माझे मिस्टर गेले, 9व्या वर्षी काहीतरी लग्न झालं होतं
आणि 14व्या वर्षाची ती असताना तिचे मिस्टर गेले होते. तर म्हणाली, मी माझ्या भावाकडे आहे, माझे भाचे मला बघतात, भाजीचं दुकान सांभाळते, पण जसं तुम्हाला तुमच्या भाच्यांनी सांभाळले तर तसे भाचे माझे आत्ता मला सांभाळतील का हो? आणि त्या रडायला लागल्या. म्हणजे हे जे एक हे आहे की ही खरं कौतुकाची स्थाप आहे ना, की तिथपर्यंत आपलं काम लोकांपर्यंत जेव्हा पोचतं तेव्हा लोकांच्या ह्या प्रतिक्रिया येतात. म्हणजे मुळशी पॅटर्न सिनेमालाही तसंच होतं. म्हणजे शब्द नाही आहेत. म्हणजे की ह्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया एक एकदा येतात ना, सगळ्यात लक्षात राहणारी हे मी संभाजी सिरियल केले अमोल कोल्हेंची. आणि त्यावेळेला तर सुलोचना दीदींची आज आठवण येते. सुलोचना दीदींनी माझे मित्र आहेत किशोर जाधव म्हणून, आणि तिथून दीदींनी त्यांच्याकडे निरोप पाठवला की सविताला सांग की तिने संभाजीमध्ये छोटंच काम आहे पण तिने अप्रतिम काम केलंय. ही दीदींकडनं मिळणारी जी थाप आहे, ही ज्यांनी शिवाजी म्हणजे असा डोळ्यासमोर उभा केलाय प्रत्येक वेळेला, त्यांच्याकडनं ही अशी थाप मिळावी, याच्यासारखं अजून अवॉर्ड काय असणार आहे दुसरं. त्याच्यानंतर संभाजीच्याच वेळेला एकाने मला याला फेसबुकला मेसेज टाकला. त्यांना माझा नंबर नव्हता असेल त्यांच्या. तर ते म्हणायला लागले की ताई, तुमचं काम बघून माझी मुलगी माझ्याकडे आलेली आहे, ओली बाळंतीण आहे ती, आणि ती रडतेय प्रचंड तो तुमचा सीन बघितल्यानंतर. आणि आम्ही तिला सांगतोय की हे खोटं आहे सगळं, तरी तिला ते पटेना. तर तुम्ही जर तिच्याबरोबर बोललात तर खूप हे होईल. आणि मग त्यांनी नंबर पाठवला होता. मग मी त्या मुलीशी बोलले, म्हटले हे सगळं खोटं असतं, मला त्या मेण्यात मी बसले पण मला काही लागलेलं नाही आहे. म्हणजे तिला ती होती. नंतर त्या सिरियलचे लेखक प्रताप गंगावणे ते तर म्हणायला लागले की सविताताई, तुम्ही अख्ख्या फॅमिलीला आम्हाला रडवलेत. म्हणजे ते रडतच बोलत होते. ते म्हणायला लागले मला बोलताच येत नाही आहे सविताताई. तर मी त्यांना म्हटलं होतं की जरी प्रतापजी हे असलं तरी तुम्ही जे लिहिलंय त्या लिहिण्यामुळे आम्ही काम चांगलं करू शकले. तर ते म्हणाले लिहितो आम्ही खूप छान, पण ते लोकांपर्यंत पोचवणं किंवा ते तितक्या ताकदीने करणं हे सगळेच जण करतात असं नाही आहे. तर ते तुम्ही तर अशा खूप हे गाढवाच्या लग्नाच्या वेळेला, आत्ता इवन माझ्या ज्या सिरियलही चालू होत्या, तर आपले भालचंद्र मुणगेकर तर सुंदरामनामध्ये सिरियलमध्ये माझा खास रोल होता ना, निगेटिव्ह रोल. तर मला म्हणायला लागले की काय म्हणजे तुला काय म्हणायचं तुझ्या ही कामाचं हे. म्हणाले तुला म्हणाले की मला नाही सांगता येत आहे सविता, इतकं तू अप्रतिम काम करतेस. म्हणजे भालचंद्र मुणगेकरांसारखं त्यांनी म्हणावं. शरद उपाध्ये आहेत, त्याच्यानंतर आमचे उदयदादा लाड, म्हणजे ह्या मोठमोठ्या लोकांकडनं पण अशा प्रतिक्रिया जेव्हा येतात ना, तर ती कौतुकाची थाप. म्हणजे मला वाटतं की माझं अवॉर्ड आहे ते. म्हणजे एकूण सगळं ह्या घटनांमधून हे लक्षात येतं की कलाकृती ही आपल्याच जीवनाचा आरसा असतो. त्याच्यामध्ये प्रेक्षक किंवा दर्शक तो समोर बघत असतो आपल्याला. या सगळ्यातूनच थोडस भूतकाळाकडे वळावं वाटतं सविताताई. नृत्यासाठी थिरकणारी पावलं अभिनयाकडे कशी वळाली? काय झालं, कोकणात पूर्वी तुम्हाला माहिती असेल कारण तुम्ही कोकणातले आहात, तर आपल्याकडे जत्रा व्हायच्या त्यावेळेला. तर त्या जत्रेत नाटक हे असायचंच, कार्यक्रम काहीतरी असायचे. ते तर मला रेकॉर्ड डान्स करणं म्हणजे प्रचंड मला आवडायचं. मला माहिती नाही ते कसं माझ्या अंगात आलं किंवा काय. मुळात काय माहिती आहे ना, की ही कला डान्सची किंवा हे सगळं माझ्याकडे येण्या पाठीमागचं आहे की माझे वडील उत्तम समाजकारणी आणि उत्तम कलाकार होते. म्हणजे ते भरतनाट्यम उत्तम करायचे, ते हार्मोनियम उत्तम वाजवायचे, ते तबला उत्तम वाजवायचे, ते चित्रकार उत्तम होते, ते बासरी उत्तम वाजवायचे. म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे सुद्धा त्यांनी बासरी वाजवलेली आहे. तर ह्या सगळ्या कला त्यांच्याकडे होते. तर त्यांना कुठेतरी असं वाटायचं की ती त्यांच्याकडची एक तरी कला ती माझ्याकडे आली पाहिजे. तर मला वाटतं त्यांच्याकडच्या
दोन कला माझ्याकडे आल्या, एक समाजकारण आणि डान्स, जे ते भरतनाट्यम उत्तम शिकवायचे. माझं दुर्दैव की मी फार त्यांच्याकडनं शिकू शकले नाही, कारण तेच त्यांच्या वयाच्या 41व्या वर्षी गेले. पण जे काही थोडंफार त्यांनी शिकवलं त्या याच्यावर मी म्हणजे त्यावेळेला की रेकॉर्ड लागलं की सुरू करायचं. आणि तेव्हा रेकॉर्ड डान्सच होते, तेव्हा काय असं गाणी म्हणून म्हणा किंवा वाद्यवृंद आहे आणि सगळे अशा पद्धतीचं काही नव्हतं. मग ते करत असताना मला शाळेतनं वगैरे असं व्हायचं की एवढं सगळं करतेस ना, मग नाटकात कर ना. मग शाळेला गॅदरिंगच्या ह्याच्यातनं केलं. मग वडील होते तेव्हा पूर्वी मेळे व्हायचे, तर त्या मेळ्यांमध्ये मला वडील घेऊन जायचे. आणि ते असताना एकदा त्यांच्या मित्राच्या गावी नाटक होतं आणि तेव्हा स्त्री कलाकार काम करायला नसायच्या. तर त्यांनी वडिलांना विचारलं की सविता करेल का म्हणून. मग माझ्याकडनं वडिलांनी करून घेतली होती रिहर्सल, आणि करून घरी करून घेऊन हे करून ते मी नाटक केलं. आणि मग त्याची आवड निर्माण झाली थोडीशी. आणि प्रोफेशनलला येण्यासाठी किंवा त्याच्या आधीच्या ॲमेचर ग्रुपमध्ये मी कामं केली कोकणात आपल्या का सगळ्या, म्हणजे गोव्यापासून सगळीकडेच. म्हणजे जत्रा असली आणि नाटकाचे प्रयोग असले की मला बोलवलं जायचं, कारण लेडीज नव्हत्याच. कोल्हापूरच्या 2 जणी होत्या, एक मला आणि प्रतिभा, बहिणी होत्या दोघे, संकेश्वर. तर त्या आणि तिसरी मी होते. तर त्याच्यामुळे सगळीकडे कोकणात, आणि त्यावेळेला कुठेही गाड्या जात नव्हत्या, काही नव्हत्या. म्हणजे 5-5, 10-10 मैल चालत जाऊन नाटकाचे प्रयोग केलेले आहेत. आणि मी तेव्हा शाळेत होते, तर एक तिठ्यावर बस जायची, म्हणजे ती राजापूरहून स्टँडवरनं सुटायची 4 वाजता. आणि तिथे ते तिठ्यावर उतरायचं आणि त्या तिठ्यापासनं एकतर बैलगाडी किंवा कुणाची मोटरसायकल असेल तर, नाहीतर पायी चालत जायचं 5-5, 10-10 मैल आणि प्रयोग करायचा रात्री. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7ची परत बस पकडून यायची, कारण शाळेत जायचं म्हणून. तर अशा त्या याने ती आवड. आणि वडील गेल्यानंतर त्या वयात नोकरी तर कुठे मिळणं शक्यच नव्हतं. मग जी कला माझ्याकडे आहे त्या कलेचा आपण उपयोग करायचा, कारण कुटुंब सांभाळायचं होतं, जबाबदारी होती. मी धरून 5 भावंड आणि आई. तर हे सगळं असताना, आणि काय वय होतं त्यावेळेला, म्हणजे 14 पासून सुरुवात झाली. पण व्यावसायिकला सुरुवात 14 पासून नाही, व्यावसायिकला मी आले 76. तोपर्यंत कोकणातले नाटक. पण तेव्हा खूप मिळत होती. म्हणजे मी कोकणातलं पहिलं नाटक केलं रत्नागिरीला, म्हणजे पैसे घेऊन. त्यावेळेला मला 35 रुपये मिळाले होते. 35 रुपये नाही त्यावेळेला. पण ती मजा म्हणा किंवा ते, आणि प्रॉम्प्टिंग घेऊन करायचं वगैरे, कारण रिहर्सलला जायला वेळ कुठे असायचा. पण हे सगळं त्यावेळेला करत असताना माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी सगळ्यांनी मला खूप मदत केली. अच्छा. आणि व्यावसायिक स्तरावरती डार्लिंग कसं सिलेक्शन झालं? डार्लिंगच्या वेळेला काय झालं, राजा गोसावी, शरद तळवलकर, विवेक मास्टर विवेक, तर ही सगळी मंडळी माझ्या वडिलांचे मित्र होते. आणि कोकणात त्यावेळेला जेव्हा नाटकाचा प्रयोग लागायचा तेव्हा ही सगळी मंडळी आमच्या घरी यायचे, म्हणजे चहा पाण्यासाठी आणि असं असायचं सगळं. त्याच्यातनं पण कधी असं मलाही वाटलं नव्हतं की मी या क्षेत्राकडे वळेन किंवा मी हे करेन म्हणून. आवड म्हणजे नाच करायची आवड, म्हणजे कोणी काय गाणं लावलं की मी नाचायलाच सुरुवात करायची, असं म्हणजे ती आवड आजही आहे माझी अजून. की म्युझिक वाजलं की पाय थिरकतातच काही झालं तरी. तर राजा गोसावी जास्त जवळचे होते माझ्या वडिलांचे, किंवा आमच्या घरी आल्यानंतर सुद्धा. तर वडील गेल्यानंतर ते जेव्हा आले, त्यांना कळलं की वडील गेलेत माझे आणि हे सगळं, तर त्यांनी मला विचारलं की तू मुंबईतल्या नाटकात काम करशील का. आणि तेव्हा राजा भाऊंचं डार्लिंग सुरू होतं नाटक, पण म्हणाले रिप्लेसमेंट आहे, पण तू कर, तुला मुंबईत व्यावसायिकला येण्यासाठी काहीतरी एक हे पाहिजे. हां, म्हणजे राजाभाऊ, अशोक सराफ, आणि माझं खरंच भाग्य आहे इतकं की माझं पहिलंच व्यावसायिक नाटक ह्या दिग्गज लोकांबरोबर मला करायला मिळालं. आणि सगळ्यात अशोक म्हणा किंवा राजाभाऊ, नैना आपटे, मी कोकणातून आलेली मुलगी, तो कोकणातला हेल होता माझा बोलण्याचा. ॲमेच्युअरला आपण कसंही करतो ना, पण प्रोफेशनलला उभं राहण्यापासून
आपल्याला कसं उभं हे सगळं माझ्याकडनं नयनाताई, राजाभाऊ आणि अशोक या तिघांनी माझ्याकडनं करून घेतलं. आणखीन ते जे शिकवत शिकवत गेले आणि त्यावेळेचं जे आम्ही शिकत गेलो त्यांच्याकडनं प्रत्येक वेळेला. आणि राजाभाऊंनी आणि अशोकने सांगितलं होतं की आपलं काम झालं की जाऊन बाजूला नाही बसायचं, तर दुसरा पण काय करतोय. आणि तेव्हा शिकण्याची गरज मला जास्त होती. माझं बोलणं म्हणा, माझं बाकीच्या गोष्टी, तर ते करत 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 शिकत 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 म्हणजे अजूनही शिकतेच आहे. अजूनही काही माझं संपलेलं नाही आहे शिक्षण. पण ह्या सगळ्या मंडळींबरोबर काम करायला मिळालं. शरद तळवलकरांबरोबर काम करायचं राहिलं माझं. दुभाषी सतीश दुभाषींबरोबर, अरुण सरनाईक यांच्याबरोबर, बाकी डॉक्टर काशीनाथ घाणेकरांबरोबर काम केलं. मधुकर तोरडमलांबरोबर काम केलं. रमेश भाटकर बरोबर काम खूप केलं. या सगळ्या कलाकारांबरोबरच्या काही गोष्टी, काही एक्सक्लुझिव्ह गोष्टी तुमच्याकडून भक्ती बर्वे बरोबर काम केलं. तर काही किस्से असे आहेत का जे आजही आठवणीत आहेत या सगळ्यांबरोबर? डार्लिंग डार्लिंगचाच आहे पहिला, एक तर नवीन. आणि ह्या सगळ्या मंडळींमध्ये मी लहान होते त्याच्यामुळे काही. आणि पहिलाच दौरा सोलापूर वगैरे असा. तर दौऱ्यात गेल्यानंतर कसं काय डोक्यात इतकं हे नाही ना, पहिलाच दौरा आहे आपला आणि हे. आणि तिकडच्या उन्हाळ्याचा मला खूप त्रास झाला होता, म्हणजे नाकातनं रक्त विकतायचं ऐन मे महिन्यातलं. आणि म्हणजे आम्ही रूममध्ये ना असं भिंतींवर पाणी बादल्याने ओतायचो, खाली लादीवर ओतायचो आणि झोपायचो, इतकं उन्हाळा. तर प्रयोग होता आमचा. आणि तेव्हा असं बंदिस्त थिएटर वगैरे नाही, ओपन थिएटर्स जास्त होते. आणि माझी एंट्री झाली, एक्झिट झाली माझी. आणि दुसऱ्या एंट्रीच्या आधी मी जराशी ना झोपलेच. आणि त्या एंट्रीच्या वेळेस सविता कुठे अशोकाला काय झोपलीस काय तू. म्हणजे ते इतकं हे होतं की ते मला विसरता येत नाही. की मला आजही ते आठवतं की म्हणजे काय होतं. आणि त्या हे सगळ्या ह्या गोष्टी आपण करत. 3 रुपये जेवणाचा भत्ता होता. आणि पण त्यावेळेची जी मजा होती ना, मी सांगते, एकमेकांबद्दल असलेलं प्रेम, नातं जपणं, एकमेकांशिवाय म्हणजे चहाला उतरायचं झालं तरी एकमेकांना विचारून खाली उतरायचं, हे जे सगळं होतं ना, ते आता नाही. मला याच मुद्द्यावरती विचारायचं आहे की मी मगाशीच म्हटलं सुरुवात करताना की काही कलाकार असे असतात की जे दुवा असतात वर्तमान काळाचा आणि भूतकाळाचा. तो भूतकाळ तुम्ही प्रत्यक्ष जगलेले आहात. आज जेव्हा इंडस्ट्रीकडे बघता त्यावेळेला त्या भूतकाळामधली इंडस्ट्री आणि आजची इंडस्ट्री काय फरक जाणवतो? फरक हा जाणवतो ना, ज्या लोकांबरोबर मी काम केलंय. म्हणजे मी खरंच स्वतःला मी भाग्यवान समजते की मला इतक्या चांगल्या लोकांबरोबर, मोठ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करायला मिळालं, दिग्गज डिरेक्टरच्या हाताखाली काम करायला मिळालं. त्याच्यामुळे मला उभं राहण्यापासून काय बोलायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, म्हणजे सिनेमा म्हणा किंवा सिनेमात पहिला सिनेमा आणि पहिली मधुकर तोरडमलांबरोबर काम. माझी पहिली सिरियल गोट्या राज दत्तांसारख्या डिरेक्टरच्या हाताखाली काम करायला मिळालं. म्हणजे हे जे तर हे शिकत शिकत गेलो. आणि तो जो आपलेपणा होता ना त्यावेळेला, म्हणजे मी सांगते ना की पुण्याला प्रयोग असला तर लोणावळ्याला एक हॉटेल होतं जुन्या रस्त्याच्या ह्याला, तिथे ना सगळेजण चहा प्यायला उतरायचे. तर प्रत्येक जण एकमेकांना विचारायचं. आणि माझं काय होतं की मला गावाला पैसे पाठवायचे असायचे म्हणून मी चहा प्यायला किंवा हे नाश्ता करा, चहा करा याच्यासाठी मी उतरायची नाही. पण हे भक्तीच्या लक्षात यायचं, कधीतरी अमरापूरकरांच्या लक्षात यायचं. आणि मग नाही तू आमच्याबरोबर उतर, आमच्याबरोबर चल चहा प्यायला. हे जे होतं ना, हे चहा त्यांनी देण्यापेक्षा त्यांचं जे प्रेम होतं ना, त्यांची जी काळजी होती माझ्याविषयी किंवा त्यांचं माझ्यावर असणारं प्रेम होतं, हे जास्त महत्वाचं होतं. पण मला असं त्यावेळेला सारखं वाटायचं की मी आज जाईन, उद्या जाईन, मला आज बोलवतील, उद्या बोलवतील, परवा बोलवतील, माझा प्रॉब्लेम हा असणारच आहे. मग मला जर 4 वेळेला त्यांनी दिलंय, चहा पाजलाय किंवा मला बटाटे वडा खायला दिलाय किंवा आणि काय, तर एकदा तर मला देता आला पाहिजे. मग ते मी देऊ शकत नव्हते म्हणून मग मी टाळायची.
आणि त्यावेळेला कांपोज म्हणून झोपेच्या गोळ्या मिळायच्या, हा. जे 2 रुपयाला 10 गोळ्यांचं पाकिट मिळायचं. तर मला भूक लागू नये म्हणून मी टिळक ब्रिजवर गेली बस की मी त्या 2 गोळ्या घ्यायचे आणि झोपायचे. का तर मला उठू नये कोणी म्हणून. कारण काय सांगणार तुम्ही की मला भूक नाही आहे, मला पोटात दुखतंय, मला डोकं दुखतंय, नाही मला आता उतरायचा कंटाळा आलाय. शेवटी ही कारणं आपण किती सांगणार. मग झोपलेलं असलं की उठवणारच नाही कोणी. त्याच्यामुळे खूप वर्ष मला ब्रेकफास्ट, चहा वगैरे या कशाचीच सवय नव्हती. पण ते जे प्रेम होतं ना, म्हणजे मला वाटतं की आज मी जी काय आहे किंवा हे, तर ते त्यावेळेला ज्यांच्याबरोबर काम केली त्या माणसांनी केलेले, त्या कलाकारांनी, दिग्गज कलाकारांनी, डिरेक्टरनी जे संस्कार केले आणि त्यांची शिस्त आणि त्यांच्या बाकीच्या गोष्टी, हे शिकत बघत आलो. त्याच्यामुळे मला वाटतं की आज जे तुम्ही म्हणता की म्हणजे माझं कौतुक केलं जातं किंवा मला पुरस्कार मिळतात, तर त्याचे सगळे हक्कदार ही मंडळी आहेत. या मंडळींमुळेच मी आहे. आणि दुसरी गोष्ट की जशी ही मंडळी आहेत माझ्या पाठीशी होती त्यावेळेला, मी लहान यांच्यात किंवा काही जे असेल ते, पण सगळ्यात महत्त्वाचं मुंबईत आल्यानंतर जसं एक आपलं कुटुंब, माझी आई माझ्या पाठीशी होती, माझी भावंडं होती, तसं सगळ्यात महत्त्वाचं मुंबईत आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहणं असतो. आणि आता कसं की भाड्याने जागा तुम्हाला भरपूर मिळतात आणि आता माध्यमं इतकी झाल्यामुळे तुम्ही भाडंही सहज भरू शकता. त्यावेळेला ती हेच नव्हती, म्हणजे भाड्याने राहण्याची सुद्धा ऐपत नव्हती की मिळालेल्या ह्याच्यात तुम्ही काय. पण माझ्या आईचं माहेर मुंबईत असल्यामुळे, म्हणजे आईचं आमच्या माहेर लिंगडाळला देवगड याच्यात, पण सगळं आईचं लहानपण आहे ते सगळं मुंबईतच गेलेलं असल्यामुळे काळा चौकीला सीताबाईची चाळ म्हणून होते, तर तिथे माझ्या मामाचं दुकान होतं सराफी. आणखीन राहायचंही तिथेच, आजोबा वगैरे सगळी. माझ्या मावश्या, एक मावशी माझी वरळीला आणि एक मावशी माझी ह्याला घोडपदेवला. तर मामाने खूप साथ दिली, मामाकडे राहिले. मग मामा त्याच्या वयाच्या 32व्या वर्षी गेला, त्याच्यामुळे मग आजोबा गेले, मग ते सगळंच असं होत गेलं. पण माझी जी मंगला मावशी म्हणून आहे भायकाळ्याची, घोडपदेवला राहायची ती, तिने मला खूप साथ दिली. म्हणजे तिचं आणि तिच्या सासरच्या माणसांचं खरं मी खूप आभारी आहे त्यांची. म्हणजे आपल्या माणसांना म्हणू नये धन्यवाद, पण खरंच तिचं इतकं मोठं कुटुंब होतं, सासू सासऱ्यांपासून सगळी ही मंडळी होते, दीर होते, सगळे होते. पण त्या याच्यात सुद्धा त्या सगळ्यांनी मला सामावून घेतलं होतं. म्हणजे तिने जर त्यावेळेला ती साथ दिली नसती तर कदाचित कठीण होतं मला. पण तिने, तिचं नाव मंगला मोहन नार्वेकर, म्हणजे आपला संजय नार्वेकर जो आहे त्याची काकी ती माझी मावशी सख्खी. त्याच्यानंतर माझी वरळीची मावशी, तिला आम्ही, तिचं नाव पुष्पा मावशी आम्ही म्हणायचो, देवरुखकर आडनाव त्यांचं. तर मग काही दिवस त्या मावशीकडे, काही दिवस या मावशीकडे, अशा पद्धतीने प्रवास सुरू केला मुंबईतला मी. बरं, या सगळ्यामध्ये आता उल्लेख केला की बराच काळ ब्रेकफास्ट करणं किंवा लंच करणं नाही झालं, तीच सविता मालपेकर आज इंडस्ट्रीमध्ये अन्नपूर्णा म्हणून ओळखली जाते. खरं तर ना ह्या गोष्टीची पहिल्यापासून आवड आहे. एकतर ना आमच्याकडे मालपेकरांच्या घराण्यात ही सगळ्यांनाच सवय की कोणी येऊ देत, म्हणजे परिस्थिती नसतानाही, वडील गेल्यानंतर सुद्धा आमच्याकडे ना पूर्वी चुली होत्या, तर एवढा मोठा पितळेचा तांब्या एवढा, ते पण चूल असायची ना, तर त्याला वाईल म्हणायचं. आणखीन थोडंसं बाहेर निखारे काढून आणि करून त्याच्यावर तो तांब्या ठेवलेला असायचा. तर कोणी आलं तर त्याला चहा द्यायचा. आणि पूर्वी काय खायला बिस्किट आणि हे ते काय असलं कोणी द्यायचं नाही, तर येऊन जाऊन काय असायचं, पोहे किंवा त्या ह्याच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या आणि हे, पण ते द्यायचं. म्हणजे आपल्याकडे आलेला माणूस कोणीही असू देत, मग तो
तो काही न खाता आपल्या घरातनं जाता कामा नये. तर हे आजी पणजी ह्या सगळ्यांनी, आई, ह्या सगळ्यांनी ते केलेले संस्कार जे होते ना त्या घरातनं बघत आल्यामुळे त्याच्यामुळे ती आवड इतकी झाली होती ना की नाही, आपल्याकडे कोणी आलं तर असं जाता कामा नये आणि आपण आपल्या सगळ्यांना छान भरपूर खायला घातलं पाहिजे. सेट वरती पण डबा जातो स्पेशली हो. सगळ्यांसाठी. हो, काय मला special ती म्हणजे असतं काय माहितीये ना की मला तो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला फार आवडतो. आणि मग ते कौतुक असतं ना की सविता खूप छान केलंस ना, असं ते एक थोडंसं ऐकलं ना की अरे वाटतं नाही आता ना नंतर करताना काहीतरी आपण वेगळा पदार्थ केला पाहिजे, वेगळं काहीतरी शिकलं पाहिजे, असं करत ते पण या हे होत सगळ्या गेलं. कामाच्या दबडक्यामधून हे एवढं सगळं शक्य होतं ते हो, मी तेव्हा 4 वाजता उठायचे अच्छा करायला. म्हणजे मला इतकी आवड होती की नाही करायचं. मासेवालीला सांगायचे मी, मग घरी सांगून ठेवायचे, मग मिस्टरांना पण सांगायचे की उद्या ना यांनी हे मी मासे आणायला सांगितलेत मला. पण मला त्यांचीही साथ होती आणि मग ते जाऊन ना सिटीलाईट मार्केटमधनं मासे घेऊन यायचे. मग मी रात्री गेल्यानंतर किती उशिरा पॅकअप होऊन गेलं तरी मी घरी गेल्यानंतर ते खोबरं आणि सगळं किसून ठेवून पहाटे 4 वाजता उठून तो सगळा स्वयंपाक करायचा, फिश करायचं, सगळं करायचं, आणखीन घेऊन जायचं सेटवर. क्या बात आहे. आणि बऱ्याच जणांना ती इतकी हे झालेली होती असं की मी गेले की मला पहिला प्रश्न हा असायचा, डब्यात काय आणलंयस, पिशवी आज दिसत नाहीये तुझी, म्हणजे इतकं. आणि सगळ्यांना नॉनव्हेज जास्त माझ्या हातचं आवडतं. व्हेज करून कधी नेलं तर बघायचंच नाही, ते म्हणायचे तूच खा म्हणून. अच्छा. आणि फिश आणखीन हे नेलं की म्हणजे, पण ते ना इतकं प्रेमाने आणि ह्याने होतं ना ते म्हणजे आपण म्हणतो ना की सगळ्यात कोणाच्याही याला पात्र होण्यासाठी पोटातनं शिरण्याचा मार्ग असतो. हो, खरं आहे. आणि ती आवड आहे घरात. म्हणजे आम्हाला सगळ्याच भावंडांना खायला घालायला फार आवडतं. थोडस आपण यातून बाहेर येऊयात खाण्यापिण्याच्या गोष्टीतून. आणि जसं घरामध्ये पण खाण्यापिण्याच्या ह्याच्यात मी सांगते तुम्हाला, प्रत्येक वेळेला सगळेजण म्हणायचे ना हा, तर मी कधीतरी म्हणायचे असे त्यांना, अरे माझ्या खाण्याचं कौतुक करता, माझ्या अभिनयाचं करा ना, मला येतो अभिनय करायला. म्हणजे पण ती मजा आणि ते सगळं वेगळं होतं, फार हे होतं. जसे घरामध्ये तुमच्या नाटकामधली मंडळी, चित्रपटातली मंडळी येणं जाणं असायचं, तसंच हे खरं आहे का की नेत्यांचं पण येणं जाणं असायचं? हो, हा? कारण त्यावेळेला कम्युनिस्ट पक्ष होता, हा, त्याच्यामुळे बॅरिस्टर नाथपै, हा. मधु दंडवते, प्रमिलाताई, ही मंडळी सगळे यायचे आमच्याकडे. कारण माझे पणजोबा त्यावेळेला नगराध्यक्ष होते. अच्छा. मग पणजोबा झाल्यानंतर आजोबा, आजोबा नंतर हा. माझा काका, अच्छा. काका नंतर सगळ्यात पहिल्यांदा मालपेकर घराण्यातली माझी वहिनी, माझ्या धाकट्या भावाची बायको, ती नगराध्यक्ष होती आणि माझा धाकटा भाऊ नगरसेवक. तर त्याचाच परिणाम हा आहे का की आज राष्ट्रवादीच्या कलाकारांचं जे सेल आहे त्याच्या एका पदावरती तुम्ही आहात? हो, आज कलाकारांच्या प्रश्नावरती बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. काय असे कलाकारांचे ते प्रश्न आहेत जाणून घेण्याची इच्छा? खूप प्रश्न आहेत कलाकारांचे. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट काय की आपल्या मराठी इंडस्ट्रीला उद्योजकाचा दर्जा नाही आहे. तो जर मिळाला तर कलाकारांचे, टेक्निशियनचे खूप प्रश्न सुटतील. काय झालंय आपल्याकडे की पूर्वी कसं फक्त नाटक होतं आणि सिनेमा होता. हळूहळू माध्यमं वाढत गेली, सगळ्या गोष्टी वाढत गेल्या, कलाकार नवीन नवीन येत गेले सगळं. पण काम मिळायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, म्हणून कमी पैशात काम करा असं फॅसिलिटी. आता कलाकारांना काय किंवा टेक्निशियनना काय, कुणालाही ना ग्रॅज्युएटी आहे, ना इन्शुरन्स आहे, ना काही. काय गॅरंटी काय आहे? काम थांबल्यानंतर काय आहे? मग काही कलाकार जे सहन नाही करू शकत, डिप्रेशनमध्ये जातात, आत्महत्येचा विचार करतात, हे त्या याच्यामुळे. तर माझं म्हणणं आहे की निदान कोणतरी बोलणारं पाहिजे. आता कसं झालंय माहिती आहे ना, म्हणजे मला कुणाला हे करायचं नाही आहे, पण स्पष्ट बोलत नाही. ते बोलायला का घाबरतात ही मंडळी मला माहिती नाही आहे.
बरं, जे स्वतःला जे आज आपली इंडस्ट्री आहे ना, अजूनही मला वाटतं काही आपल्या इंडस्ट्रीतल्या, म्हणजे मी सरकारचंही म्हणेन, सरकारला आणि आमच्या इंडस्ट्रीतल्या काही मंडळींना एक 5-6 लोक जे आहेत ना, त्यांच्यावरच इंडस्ट्री आहे असं अजूनही वाटतंय. बरं. त्याच्यामुळे कधी प्रश्न मांडायची वेळ आली तर स्वतःचे प्रश्न मांडतात, इतरांचे प्रश्न मांडले जात नाहीत. नाहीतर आज तुम्ही मला सांगा ना, मांडले जात नाहीत म्हणजे मांडले जातात सुद्धा. हे काम कुणी केलं तर नाट्य परिषदेचा अध्यक्ष जेव्हा मोहन जोशी झाला, 13 वर्ष मोहन जोशी होता. मोहन जोशीने खूप कलाकारांसाठी हे केलं, म्हणजे ज्यांना राहण्यासाठी जागा नव्हत्या किंवा काही हे नव्हतं, खूप कलाकारांचे प्रश्न सोडवले. म्हणजे जे पोट तिडकीने सोडवायला हवेत ना, ते होत नाही. प्रत्येक जण कसं त्या खुर्चीवर बसतो, आणखी नाही नाही हे व्हायला पाहिजे, नाही नाही ते व्हायला. अरे, मेकअप रूममध्ये बोलू नका किंवा ऑफिसमध्ये बसून खुर्चीवर बोलू नका, जे तिथपर्यंत पोचवायला. आणि म्हणून मी सांगते की आज मी सांस्कृतिक सेलची प्रदेश सरचिटणीस आहे, किंवा आता आमची नाट्य परिषदेची निवडणूक झाली, मी त्या निवडणुकीला उभी राहिले दुसऱ्यांदा आणि मी दुसऱ्यांदा निवडून आले. तर याच्यासाठीच आले की कुणीतरी बोलणारं. बरं, बोलणारं म्हणजे काय, ते सरकारपर्यंत. उद्या समजा मला तुमच्याकडे यायचं झालं बोलायला, तर तुम्ही आधी पहिला विचार काय करता की बोलायला आपल्याबरोबर येणारा माणूस कोण आहे, त्याचं कितपत आपण ऐकून घ्यायचं. म्हणजे मग तिथे जाणारी व्यक्ती त्या याची पाहिजे. त्याच्यामुळे ह्या याच्यात जे मी आले ती याच्यासाठी की अरे, माझ्या तळागाळातल्या कलाकारांचा प्रश्न तिथपर्यंत पोहोचतच नाहीये, जाऊन कोणी बोलतच नाही. आमचे कलाकार सुद्धा काही जे आहेत ते मेकअप रूम मध्ये बसतात, नाही ह्या झालं पाहिजे, ह्या आणि त्या झालं पाहिजे, आणि मग निर्माते असं करतात, नाही प्रोडक्शन असं आहे, नाही तसं. अरे, तोंडावर बोला ना. तर तोंडावर कोणीही बोलत नाही, कारण प्रत्येकाला भीती ही आहे की आम्हाला काढून टाकलं तर, आम्हाला बॅन केलं तर. पण माझं म्हणणं आहे की ही भीती किती दिवस बाळगून तुम्ही काम करणार. म्हणजे तुम्ही अन्याय सहन करताय स्वतःवर. आणि हे जोपर्यंत तुम्ही बोलणार नाहीत, एकदा सहन करण्याची वृत्ती आहे हे समोरच्याला कळल्यानंतर तो तुमच्यावर अन्यायच करत राहतो. अन्यायासाठी तुम्ही आवाज नको का उठवायला, तुम्ही बोलायला पाहिजे, तरच त्या अन्यायाला वाचा फुटणार ना. नाहीतर कसं काय त्या अन्यायाला वाचा फुटेल. पण एक सरळ प्रश्न विचारावा असा वाटतो सविताताई, की हे स्पष्ट वक्तेपण जे आहे ते अंगाशी येतं असं वाटत नाही का? आपल्या कामावरती परिणाम होईल त्याचा? होतो, झाला, किती वेळा तरी झालाय. सविता मालपेकरला घेऊ नका, ती फार बोलते बिलते, ती असं करते, ही तिकडे जाते, अमकं जाते. पण मला जर काम करायचं आहे तर मला कधीतरी आवाज उठवायला पाहिजे. उद्या तुम्ही नाही बोलत आहेत त्या भीतीने, ही नाही बोलत आहे, तो नाही बोलत आहे, अमका नाही बोलत आहे. अरे, चर्चा फक्त मेकअप रूममध्ये बोलणार कोण? कुणीतरी बोलायला पाहिजे, कुणीतरी वाचा फोडायला पाहिजे. आणि मला माझ्या वडिलांनी सांगितलेलं होतं की सविता, म्हणजे 3-4 गोष्टी मला वडिलांनी सांगितल्या, त्याच्या आजही म्हणजे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या माझ्याबरोबर असणार आहेत. एकतर जेव्हा त्यांना वाटत होतं मी अभिनेत्री व्हावी म्हणून, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माणूस म्हणून आधी चांगली घड, माणूस म्हणून चांगली हो, तेव्हा तू अभिनेत्री म्हणून उत्तम होशील. त्याच्यानंतर कुणालाही मदत करायची असेल तर कसल्याही अपेक्षा न ठेवता हात पुढे करायचा, नाहीतर करायचा नाही. स्वतःवर अन्याय व्हायला द्यायचा नाही, आणि दुसऱ्यावर अन्याय होत असेल तर तो बघत बसायचं नाही. आणि एखाद्याला तू विचारलंस की बाबा कसं चाललंय तुझं, काय चाललंय, आणि जर त्याने सांगितलं, मग कोणी, ती स्त्री असेल पुरुष, की आमचं नाही चांगलं चाललंय, असं असे प्रॉब्लेम आहे, तर त्या वेळेला खिशात हात घालून 10 रुपये असतील तर 8 रुपये देण्याची दानत तुझी असली पाहिजे. तर त्याच्यामुळे काय झालंय की त्यांनी सांगितलेलं आहे ना, अन्याय नाही सहन करायचा. त्याच्यामुळे मी लहानपणापासून तुम्हाला सांगते, मी अन्याय सहन केला नाही. म्हणजे मला वडील गेल्यानंतर त्यावेळेला नाटकात कोणी काम करायचं नाही मुलींनी,
आणि त्यातनं मालपेकरांच्या घरातली मुलगी काम करते म्हटल्यावर तर बोंबाबोंबच होती सगळी. तर मग माझ्या आईचा विरोध होता. आई म्हणायची लोक नावं ठेवतात. मी म्हटलं ठेवू देत, 12 वाजता भूक लागल्यावर लोक द्यायला येत आहेत का आपल्याला जेवायला? नाही ना, ते त्यांचं काम करतायत नाव ठेवायचं. आणि असं पाहिजे की कुणीतरी नावं ठेवणारं. आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपल्यासाठी जगायचंय. त्याच्यामुळे लोकांचे विचार करत बसलो तर काहीच होणार नाही आयुष्यात. आणि म्हणून मला वाटतं की मी तो जो विचार करत राहिले असते ना, म्हणून मी आमच्या राजापूरकरांची खूप आभारी आहे. याचं कारण की त्यावेळेला त्यांनी जर नावच ठेवली नसती तर माझ्यात ही जिद्दच निर्माण झाली नसते ना, की मी काम करायला पाहिजे. अरे मी नाही, आता माझा एम हाच आहे आणि माझा फोकस आहे, मला इथे जायचं आहे आणि मला हे करायचंच आहे आत्ता. तर त्याच्यासाठी मी खरंच राजापूरकरांचे खूप या माध्यमातून आज आभार मानते की नावं ठेवलीत, हे खूप उत्तम केलं तुम्ही. निंदकाचे घर असावे शेजारी, ते असल्याशिवाय आपल्याला आपल्या चुकाही कळत नाहीत. तसं नावं ठेवल्यामुळे माझ्यात ही जिद्द निर्माण झाली, माझा एक फोकस झाला आणि म्हणून आजची सविता मालपेकर तुमच्या समोर आहे. ओके, त्या सविता मालपेकर बरोबर एक छोटासा रॅपिड फायर. बघा, हां, कुठलंही ऑप्शन नाही, एकच निवडायचं आहे. ओके. मुंबई की राजापूर? मुंबई. नाटक की सिनेमा? नाटक. राजकारण की समाजकारण? समाजकारण. सविता मालपेकर जर अभिनेत्री नसती तर काय असतं? तर छान मस्तपैकी कॅटरिंगचा बिझनेस सुरू केला असता, कारण मला स्वयंपाक छान करता येतो. त्याच्यामुळे मी कुक झाले असते. म्हणजे स्वतःचा तरी बिझनेस केला असता, नाहीतर शेफ म्हणून तरी कुठल्या तरी मोठ्या 5 स्टारमध्ये जॉब केला असता. पण दुसरीकडे लेखणी बिखणी करण्याचा जॉब केला नसता. बर. इंडस्ट्रीमध्ये आज जवळजवळ 45 पेक्षा जास्त वर्ष पाय टिकून ठेवलेला आहे. कुणीही गॉडफादर नसताना. गॉडफादर नसताना याच इंडस्ट्री मधली एक खंत जर बोलावीशी वाटली तर कुठली? एकच खंत. खंत ही आहे की सगळे कलाकार एकत्र येऊन काहीच करत नाही आहेत. जे व्हायला पाहिजे आपल्या मराठी इंडस्ट्रीसाठी, जे व्हायला हवंय ते होत नाहीये. याचं कारण की प्रत्येकाची वृत्ती, त्या वृत्तीमुळे एकत्र येणं होत नाही. आणि एकत्र येऊन जे निर्णय व्हायला हवेत, जे मार्ग निघायला हवेत, म्हणजे खरं एव्हाना ते केव्हाच निघायला पाहिजे होते, ते नाही होतंय ना. त्याची खंत वाटत राहते की माणसं पाठीमागे का बोलतात, तोंडावर का नाही बोलत, स्पष्ट का नाही बोलत, याची खंत खूप वाटते मला. आता पुढचा प्रश्न हा की अशी एक भूमिका, म्हणजे एवढं काम केल्यानंतर, एवढ्या प्रदीर्घ अनुभवानंतर आजही एक अशी भूमिका करायची राहून गेली जी आतापर्यंत इतर कोणीतरी इंडस्ट्री मधल्या केले, नाटकातली किंवा सिनेमातली, ती जर भूमिका वाटायला आली तर आजही करायची? मी सांगू तुम्हाला, जी मी काकस्पर्शातली माझी भूमिका केली, खरंच याच्यासाठी महेश मांजरेकर हा माझ्यासाठी देव आहे. म्हणजे महेश आणखीन मेधा दोघंही. कारण इतका छान ज्या कामाची मी 32 वर्ष वाट बघितली की मला असं काहीतरी करायला मिळालं पाहिजे, अशा पद्धतीचा रोल मला मिळायला पाहिजे. आणि जे मी मगाशी म्हटलं की नियतीने ठरवलेलं असेल तर अशक्य काही नाही आहे. नियतीवर माझा फार विश्वास आहे. नाही केलेली, म्हणजे मी तेच सांगते की त्या भूमिकेसाठी मी वाट बघितली आणि महेश मांजरेकरनी जो विश्वास माझ्यावर टाकला आणि मला ती भूमिका करायला दिली, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे महेश म्हणा, आमचा प्रवीण तरडे, जी मुळशी पॅटर्न मधली एक भूमिका. कारण अशा पद्धतीच्या भूमिका, म्हणजे मला जर तुम्ही विचाराल की सविता तुझी क्वांटिटी किती आहे, तर मला क्वांटिटी सांगता येणार नाही, पण मला क्वालिटी सांगता येईल. तर मला ना बॅरिस्टर मधली ह्याची भूमिका करायची, जे आपल्या यांनी केली होती ती विजयाबाई. बॅरिस्टर मध्ये विजयाबाईच होत्या ना.
बॅरिस्टर मध्ये पूर्वीचा बॅरिस्टर. पूर्वीचं बॅरिस्टर. ओके, ती भूमिका करण्याची इच्छा आहे. ओके. तरुणपणातला रुपेरी पडद्यावरचा त्या काळातला क्रश कोण होता? म्हणजे आपला मराठीतला? हिंदी मराठी दोन्ही पण चालेल. म्हणजे एक जमाना होता ना, राजेश खन्नावरती सगळ्या पोरी अशा फिदा होत्या. हो हा, हो. म्हणजे असा किस्सा आहे राजेश खन्नाच्या बाबतीत की एकदा तर लिपस्टिकनी त्याची कार अख्खी भरून गेली. नाही, मी काही तेवढी फॅन नव्हते. पण आपल्याकडे ना मराठी याच्यात राजाभाऊ होते, शरद तळवलकर. म्हणजे ही त्या वेळेचे सगळे. आणि मग नंतर अशोक बरोबर कामच केलं. पण खूप असं हिंदीतलं जर बघायला गेलं तर अमरीश पुरी, नसीरुद्दीन शाह आणि कमल हसन. आज वाट्याला येणारी एखादी सुट्टी सगळ्या कामांमध्ये कशी घालवायला आवडते? घरात राहून छान छान स्वयंपाक करायचा. आणि मासे खाण्याचा वार असेल तर सिटी लाईट मार्केटला यायचं. सगळ्या कोळणी माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांच्याबरोबर गप्पा मारत 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 मासे घ्यायचे छान. मग ते घरी घेऊन यायचे आणि छान मासे करायचे, घरातल्यांना खायला घालायचे. मटणाचा जो विषय आहे ना, तो एवढा वाढत चाललाय की आता क्रेविंग व्हायला लागला. महानगरला डबा केव्हा येणार आहे आता? केव्हा येईल तुम्ही नुसतं सांगायचं मला की डबा येईल. तर मला ना खरं सुट्टी असेल किंवा काही तर मला घरातच राहायला फार आवडतं. एकतर मला लहानपणापासून की नातेवाईकांकडे गेले किंवा शेजारी जाऊन बसले, गप्पा मारल्या, गॉसिप केले, हे मला आवडत नाही. मला मग घरातली साफसफाई आणि छान छान स्वयंपाक करणं, देवाची पूजा करणं. आणि देवाची पूजा म्हणजे मला ना असे देवफुलांनी असे खूप भरायला आवडतात. मला असं छान फुलाने देवारा सजवायला. त्याच्यामुळे मग 2-2.5 तास देवाची पूजा. आणि म्हणजे एरवी माझी तेवढीच असते, पण सुट्टीच्या दिवशी आरामात घाई करत असं नाही. पण तुम्ही जरी असं म्हटलं की शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर गॉसिप करायला, गप्पा मारण्यापेक्षा हे सगळं करायला आवडतं, तरी पण आजचा दिवस काढून अगदी शेजारीच राहता आमच्या. हो. शेजारी येऊन ज्या काही आमच्या बरोबर गप्पा मारल्या, हो, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बरं, इथे येताना सुद्धा मी सकाळी सगळा स्वयंपाक केलाय. आज गुरुवार असल्यामुळे मी पालेभाजी केली घरी, नंतर खीर केली शेवयाची नातीसाठी, जिरा राईस केले, दाल फ्राय केले, फुलके केले आणि त्याच्यानंतर 2.5 तास देवाची पूजा केली, माझ्या स्वामींची पूजा केली. छान सगळं सागर संगीत असं देव छान नटवले, देवारा माझा छान नटवला, ते सगळं केलं. आणि मग मी इथे आले तुमच्याबरोबर गप्पा मारायला, कारण मला इथे यायचंच होतं गप्पा मारायला. खूप खूप धन्यवाद आजचा जो काही वेळ तुम्ही आमच्याबरोबर गप्पांसाठी काढलात त्याबद्दल. तर मंडळी, या होत्या सविताताई आणि त्यांच्याबरोबर आपण ज्या गप्पा मारल्या त्या तुम्ही पाहत असालच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लवकरात लवकर लाईक करा, शेअर तर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि आमचं हे चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण शास्त्र असतं.